कोपरगाव नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश काका कोयटे। कोपरगाव नगर परिषदेचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काका कोयटे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। नेहमी समाजकार्यात पुढाकार घेणारे आणि नागरिकांच्या सुखदुःखात धाव घेणारे काका कोयटे मागील 20 वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर राहून केवळ सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत आहेत। समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोपरगाव शहरात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून शहरात समाजाभिमुख कार्याची भक्कम पायाभरणी केली आहे। समता चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत काका कोयटे यांनी नागरिकांसाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध केल्या आहेत। सहकार मंदिरातून महिलांना रोजगार मिळवून देण्याचे काम झाले असून उद्योग मंदिरामुळे अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। अभ्यास मंदिरांमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका, पुस्तके, शांत वातावरण उपलब्ध झाले आहे। योग मंदिराच्या माध्यमातून नागरिकांसाठी योग व व्यायामाची सुविधा उभी करण्यात आली आहे। समाज मंदिरांद्वारे गरजूंसाठी मोफत कपड्यांचे वाटप सातत्याने केले जाते। तसेच शहरातील विविध ठिकाणी पाणपोई उभारून नागरिकांची तहान भागवण्याचे कामही झाले आहे। कोरोना काळात देखील त्यांच्या ट्रस्टने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। अखंड 3.5 महिने रोज 1000 डबे गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आले। इतकेच नव्हे तर मागील 7 वर्षांपासूनही ज्यांची परिस्थिती नाजूक आहे अशा नागरिकांना घरपोच भोजन पुरवण्याचा उपक्रम सुरू आहे। नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यास कोपरगावातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा संकल्प काकांनी व्यक्त केला आहे। रोज पाणी पुरवठा होण्यासाठी आवश्यक नियोजन व अंमलबजावणी करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे। यानुसार 100 दिवसांचा विकास रोडमॅपही त्यांनी जाहीर केला आहे। त्यात भटक्या जनावरांचा बंदोबस्त, पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारणी, पार्किंग जागांची निश्चिती, ओपन स्पेस स्वच्छता, हरित कोपरगाव अंतर्गत 1000 वृक्ष लागवड तसेच नगरपालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत व वापरास सुलभ करणे ही प्रमुख उद्दिष्टे त्यांनी मांडली आहेत। ओमप्रकाश काका कोयटे यांच्या उमेदवारीमुळे कोपरगावच्या निवडणुकीला नवे समीकरण प्राप्त झाले असून पुढील काही दिवसात या निवडणुकीची रंगत अधिक वाढण्याचे चित्र दिसत आहे। शहराच्या सामाजिक, विकासात्मक आणि कार्यक्षम बदलांसाठी काकांची उमेदवारी किती प्रभावी ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। काका या ठिकाणी थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढवित आहे। प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। काय सांगा? काकासाहेब कोयटे कोपरगाव नगर परिषद निवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करत आहेत आणि तसं म्हणजे काका मागच्या 20 वर्षापासून राजकारणापासून लांब राहून त्यांनी फक्त आणि फक्त समाजकारण एवढंच एक काम केलेलं आहे। आमच्या समता चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत विविध उपक्रम काकासाहेबांनी मागचे 20-22 वर्ष हे सतत कोपरगावकरांच्या हिताचे उपक्रम काकांनी केलेले आहेत। वेगवेगळे चांगले उपक्रम जसं सहकार मंदिर असेल जिथं महिलांना रोजगार दिला जातो, उद्योग मंदिर असेल जिथं युवकांना रोजगार दिला जातो, एक अभ्यास मंदिर असेल जिथं कोपरगावातील ज्यांना पब्लिक सर्व्हिसेसमध्ये जॉब करायचे आहेत ते मुलं येऊन अभ्यास करतात, त्यांच्याकरता लाखो रुपयांची पुस्तकं असतील, फर्निचर असेल, कॉम्प्युटर असेल, वायफाय असेल अशा सुविधा तिथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत। योग मंदिर असेल जिथं काकांनी युवकांकरता, गावातील लोकांकरता योगाचा त्यांना अभ्यास करता यावा, त्यांना व्यायाम करता यावा अशा हिशोबाने योग मंदिर उभे केले आहेत। असे वेगवेगळे मंदिरं, समाज मंदिरं असेल ज्या ठिकाणी गोरगरिबांकरता कपड्यांचं वाटप करण्यात येतं, एक पाणपोई असेल विविध प्रकारच्या, अशा वेगवेगळे सामाजिक उपक्रम हे नेहमीच समता चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत चालू असतात। आणि आता सन्माननीय आशुतोषदादा काळे जे कोपरगावचे आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काकासाहेबांनी यावेळेस कोपरगावच्या नगरपालिकेचं निवडणूक की आता समाजकारण करण्याकरता राजकारणामध्ये आल्याशिवाय कोपरगावचा विकास होऊ शकणार नाही या हिशोबाने काकांनी आता राजकारणामध्ये याचं ठरवलं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब आहेत। कोपरगावचे जे विशेष प्रश्न होते की मागच्या 4 वर्षापूर्वी आपण कोपरगावचं बघितलं तर कित्येक वर्षापासून कोपरगावमध्ये 23 दिवसाआड पाणी पुरवठा होत होता। अत्यंत बिकट परिस्थिती होती। कोपरगावातून गोदावरी नदी वाहती, नदीला पाणी असायचं पण गावकऱ्यांना प्यायला पाणी नसायचं, अशी परिस्थिती होती। मागच्या 4 वर्षापासून आमदार आशुतोषदादा काळे साहेब आलेले आहेत। त्यांनी गेल्या वर्षीच कोपरगावमध्ये प्यायच्या पाण्याचा प्रश्न जो खूप मोठा प्रश्न होता तिथं त्यांनी 5 नंबरचं तळ बांधून आता कोपरगावला 23 दिवस आड पाणी यायचं ते 4 दिवसावर आलेलं आहे। आणि आता पुढील 4 आणि 3 नंबर क्रमांकाचे तळे बांधून कोपरगावकरांना दररोजचं पाणी पुरवठा चालू होईल असं नियोजन आमदार आशुतोषदादांच्या डोक्यामध्ये आहे आणि ते पूर्ण करण्याकरता त्यांनी काकासाहेबांना उमेदवारी दिलेली आहे। हे काकासाहेबांचा एक विजन आहे
वेगवेगळे उपक्रम काकासाहेब नेहमी करत असतात. तर कोपरगावला आम्हाला आता नगर जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबरला न्यायचं आहे, असं कोपरगाव आम्हाला तयार करायचं आहे. त्याकरता काकासाहेबांचे प्रयत्न आहेत आणि तोच ज्यांना लोकांमधून चांगला प्रतिसाद काकासाहेबांना मिळत आहेत. आणि आम्हाला खात्री आहे याच लोकांच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जे आपले काका हा विषय उचलून धरलेला आहे, आपल्या काकांना ही जनता निश्चित नगराध्यक्ष म्हणून निवडून देणार आहे. निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्यक्रम काय असणार आहे कामात? आम्ही आता जो एक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यात आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही टप्प्याटप्प्याने कामं करणार आहोत. पहिल्या 100 दिवसामध्ये काय कामं करायचे आहेत, पुढच्या 1 वर्षात काय कामं करायची आहेत, 3 वर्षात काय कामं करायची आहेत, 5 वर्षात काय कामं करायची आहेत. त्याशिवाय पहिल्या 100 दिवसामध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त असेल, कोपरगावचे नगरपालिकेचं कामकाज हे सगळं डिजिटल करायचा विषय असेल, किंवा कोपरगावमधील पार्किंगची मोठी समस्या आहे ती पार्किंगची समस्या सोडवायचं काम असेल, किंवा हरित कोपरगाव करण्याकरता सगळ्या प्रभागांमध्ये जवळजवळ 1000 वृक्षांचं वृक्षारोपण करण्याचं काम असेल, असे जे 100 दिवसामध्ये कामं पूर्ण करू शकतात याचा आम्ही संकल्प सोडलेला आहे. ते आम्ही पहिले 100 दिवसात कामं पूर्ण करणार आहोत आणि इतरही जे कोपरगावचे कामं आहेत हे पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण केली जातील. कोरोना काळातील देखील काकांचे कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगणार? कोरोना काळामध्ये ज्यावेळेस लोकांना खाण्याचे पिण्याचे हाल होते, आपण सगळेजण घरामध्ये बंदिस्त झालो होतो, त्यावेळेस समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काकांनी कोपरगावमध्ये दररोज 1000 डबे लोकांना घरपोच द्यायची व्यवस्था केली होती. आणि हा उपक्रम सतत 3.5 महिने चालू राहिलेला होता. आणि त्या उपक्रम कोरोनापुरताच चालू न राहता पुढे सुद्धा आम्हाला लक्षात आलं की कोपरगावमध्ये असे काही शेकडो घरं आहेत की ज्या लोकांना सांभाळणारं कोणी नाहीयेत. आजी आजोबा असतील किंवा फक्त वृद्ध महिला असतील, ज्या त्यांच्या अपंगत्वामुळे किंवा घरी सांभाळणारं कोणी नसल्यामुळे ते स्वयंपाक सुद्धा करू शकत नाही, अशा लोकांना तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 7 वर्षापासून सतत शेकडो लोकांना घरपोच डबे हे समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिले जातात. ही एक समाजसेवा, त्यावेळेस कुठलाही स्वार्थ नव्हता, राजकारणात काकाण्याचा विषय पण नव्हता, परंतु फक्त समाजसेवा चालू ठेवायची अशा हिशोबाने ही समाजसेवा आजही कोपरगावमध्ये सातत्याने चालू आहे. जाता जाता कोपरगाव मधील नागरिकांना काय आवाहन कराल? कोपरगावमधील नागरिकांनी येत्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व नगरसेवक पदाचे 30 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे काकासाहेब कोयटे हे उमेदवार या 31 जणांना आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं, असंच मी नेहमी आपण सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी.